झी 24 तास रहा एक पाऊल पुढे। नमस्कार, इलेक्शन स्पेशल या कार्यक्रमात तुमचं स्वागत। उमेदवारी देण्यामागे सर्वच राजकीय पक्षांचे विविध डावपेच असतात। या खेळीत निवडून आलेले उमेदवार देखील अनेकदा बदलावे लागतात, कारण भाकरी परतवली नाही तर ती करपते। यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी अनेक विद्यमान खासदारांची तिकीटं कापली। या खेळीमागे विविध पक्षांची काय राजकीय समीकरण आहेत यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत इलेक्शन स्पेशल मध्ये। आपल्या सोबत या कार्यक्रमासाठी म्हणून विजय चोरमारे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय चोरमारे हे असणार आहेत, आणि त्यानंतर संदीप प्रधान, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक संदीप प्रधान हे सुद्धा आपल्या बरोबर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत। आपण सर्वात प्रथम पाहूया भारतीय जनता पक्षाचे विजयी पण बदललेले उमेदवार। धुळ्यामधून प्रतापराव सोराणे हे मागच्या वेळी खासदार म्हणून निवडून आले होते, त्याच्याऐवजी यावेळी भारतीय जनता पक्षाने सुभाष भामरे यांना उमेदवारी दिलेली आहे। हरिभाऊ जावळे यांना रावेरमधून मागच्या वेळी विजय मिळाला होता, परंतु त्यांच्याऐवजी यावेळी रक्षा खडसे यांच्याकडे उमेदवारी गेलेली आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत विजय चोरमारे आहेत आणि संदीप प्रधान आहेत। मी पहिला प्रश्न घेऊन जातोय विजय चोरमारे यांच्याकडे। विजय चोरमारे, रावेर हा मतदारसंघ अतिशय इंटरेस्टिंग मतदारसंघ अशा करता आहे, खानदेशामधला अत्यंत महत्त्वाचा असा हा मतदारसंघ ज्याची पुनर्रचनेत निर्मिती झालेली आहे। या ठिकाणी हरिभाऊ जावळ्यांचं उमेदवारी जाहीर झाली होती, त्यांनी प्रचार चालू केलेला होता आणि त्यानंतर रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली। ही जी उमेदवार बदलायची मानसिकता किंवा स्ट्रॅटेजी आहे याविषयी काय सांगाल? ही उमेदवारी बदलण्यामध्ये जे एकनाथ खडसे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिलेली आहे, कारण हरिभाऊ जावळे यांना इथून उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने इथे मनीष जैन यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर मनीष जैन यांनी ज्या पद्धतीनं आव्हानं प्रत्याव्हानांची भाषा सुरू केली आणि भाजपसमोर एक आव्हान उभं केल्याचं चित्र निर्माण केलं, त्याला तेवढ्याच ठोसपणे प्रतिवाद त्याचा करण्यासाठी हरिभाऊ जावळे कितपत पुरेसे पडतील याबद्दल एकूण शंका व्यक्त केली जात होती। आणि ही जागा एकनाथ खडसेंच्या कार्यक्षेत्रातली असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने ती प्रचंड प्रतिष्ठेची अशी जागा बनलेली होती। अशा परिस्थितीत जावळे यांना मिळालेली उमेदवारी असताना सुद्धा त्यांनी तिथं खडसेंनी शेवटच्या टप्प्यात अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न करून तिथं रक्षा खडसे यांच्यासाठी उमेदवारी मिळवून घेतली। तिथं व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लावून त्यांनी घेतली, कारण शेवटी जावळे यांची उमेदवारी असती तरीसुद्धा ती जिंकण्यासाठी प्रयत्न शेवटी खडसे यांनाच करावे लागले असते। आणि रक्षा खडसे यांच्यासाठी जेवढ्या आक्रमकतेनं जेवढ्या तीव्रतेनं प्रयत्न केले जातील तेवढे प्रयत्न त्यांच्याकडून किंवा अन्य भाजपच्या संबंधित लोकांच्याकडून होतील किंवा नाही याबद्दलही शंका होती। त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आणि तिथं कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच या इरेला पेटून एकनाथ खडसे यांनी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रश्न करून इथली उमेदवारी घेतली। मागच्या वेळी ज्यावेळेला हरिभाऊ जावळे जिंकले होते त्यांचा दुसरा विजय होता, त्यावेळेला एनसीपीनी जो उमेदवार दिला होता तो होता रवींद्र पाटील, आणि त्या रवींद्र पाटील यांना बदलून आता मनीष जैन यांना उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे दोघांनीही एनसीपीनी उमेदवार बदललेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदललेला आहे। आपण धुळे या मतदारसंघाकडे थोडं लक्ष देतोय। धुळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदललेला दिसतोय। आपल्या ग्राफिक्समध्ये आपण ते पाहू शकता की भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदललेला आहे। हा जो उमेदवार बदललेला आहे त्या उमेदवारामागचं नेमकं राजकारण काय होतं? विजय भामरे, प्रताप सोनवणे यांना इथून पूर्वीचे खासदार होते भारतीय जनता पक्षाचे, त्यांच्याऐवजी भारतीय जनता पक्षानं सुरेश भामरे यांना उमेदवारी दिली आहे। प्रताप सोनवणे यांच्या संदर्भातला प्रश्न असा होता की प्रताप सोनवणे
जरी जो धुळे मतदारसंघ आहे त्या धुळे मतदारसंघातले जे विधानसभा क्षेत्र येतात त्यातले 3 विधानसभा मतदारसंघ नाशिकमध्ये येतात आणि 3 विधानसभा मतदारसंघ धुळे जिल्ह्यात येतात आणि त्यांचा संपर्क बहुतांश नाशिक जिल्ह्याशी आहे. धुळे जिल्ह्याशी त्यांचा संपर्क कमी आहे. गेल्या 5 वर्षात प्रकृती अस्वास्थ्य असेल किंवा अन्य काही कारणं असतील, प्रताप सोनवणे यांच्या कामाबद्दलही लोकांची नाराजी होती आणि त्यांचा परफॉर्मन्सही तेवढासा चांगला नव्हता. त्यामुळे त्यांची उमेदवारी टिकण्याची शक्यताही त्यांची उमेदवारी असती तर ती कोणत्याही स्पर्धेत राहण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची उमेदवारी बदलून सुरेश भामरे यांना उमेदवारी दिली आहे. त्याची दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे बोला दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे त्यातली की पुन्हा आता सुरेश भामरे यांची उमेदवारी बदलून तिथं सुभाष देवरे यांना उमेदवारी देण्याच्या दृष्टीनेही काही प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या पातळीवर सुरू आहेत. ते अर्थात कितपत होत आहेत, यशस्वी होत आहेत काय सांगता येत नाही. कारण सुभाष देवरे हे मूळचे काँग्रेसचे आहेत, ते रोहिदास पाटलांचे नातेवाईक आहेत. सुभाष भामरे मूळचे शिवसेनेचे आहेत. सुभाष भामरे मूळचे शिवसेनेचे आहेत आणि म्हणजे तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचा असा उमेदवारच नाहीये. उमेदवार नाही. मला संदीप प्रधान यांच्याकडे जायचं आहे. संदीप प्रधान, या दोन्ही ठिकाणी एक कॉमन फॅक्टर होता, तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सीचा. प्रस्थापित उमेदवाराच्या विरोधात असलेलं जनमत लक्षात घेऊन आणि त्याहीपेक्षा विरोधी पक्षांनी दिलेले तगडे उमेदवार, विशेषतः आपण रावेरमध्ये जर पाहिलं तर रावेरमध्ये मनीष जैन यांचा मुकाबला करण्याकरता रक्षा खडसे यांच्यासारख्या एका तरुण त्यांच्या साधारणतः वयोगटातल्या एका नव्या चेअरला देण्यात आलं. काय सांगाल या दोन्ही गोष्टींबद्दल? प्रतापराव सोनावणे यांच्या ऐवजी उमेदवारी बदलून भामरे यांना दिली, जरी ते भारतीय जनता पक्षाचे नसले, शिवसेनेतनं एक प्रकारे आयात केलेले अलीकडच्या काळात आलेले असले तरी सुद्धा. नाही, अँटी इन्कम्बन्सी हा एक महत्त्वाचा फॅक्टर निवडणुकीमध्ये असतोच. कारण जो कोणी एखादा प्रस्थापित उमेदवार असतो, जो एकदा दोनदा काही वेळा तीनदा सुद्धा निवडून आलेला असतो, त्याला पुन्हा निवडून येताना अनेक गोष्टींची उत्तरं द्यावी लागतात आणि त्याची उत्तरं तो जर समजा देऊ शकत नसेल, तिथली समीकरणं जी आहेत ती समजा बिघडलेली असतील, काही वेळेला असं असतं की पक्षातलेच काही लोक नाराज असतात आपल्याच खासदारावरती, आमदारांशी संघर्ष सुरू असतो, जिल्हाध्यक्षांशी संघर्ष सुरू असतो. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये पक्षाला काही वेळेला असा निर्णय घ्यावा लागतो आणि उमेदवार बदलावा लागतो. मात्र आता हरिभाऊ जावळेंना बदलून जे रक्षा खडसेंना जे तिकीट दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं कळतं की बाबा सुरुवातीला हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी देण्याबाबत खडसे यांचं सुद्धा काही आक्षेप नव्हता. पण जेव्हा मनीष जैन ह्या निवडणुकीत उतरले तेव्हा मागच्या जो काही निवडणुकीमध्ये जो काही पराभव झाला होता खडसे यांच्या पुत्राचा त्यांच्याकडून, तर कुठेतरी ही एक आपल्याला वचपा काढायची संधी या निमित्ताने मिळेल असं वाटल्यामुळे खडसे यांनी ही उमेदवारी मागून घेतली आणि पक्षाने सुद्धा ती दिली. थोडं त्याला एक तिथं भावनिक अशा पद्धतीचं काही एक आवाहन करून कदाचित ही निवडणूक आपण जिंकू शकू असा विश्वास मला वाटतं भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतो. हा बदल केलेला. विजय चोरमारे, एक छोटासा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की मागच्या वेळेला धुळे या मतदारसंघातून विजयाचं मार्जिन जे होतं ते विजयाचं मार्जिन अत्यंत कमी होतं, 3% होतं. कदाचित हा सुद्धा विचार पक्षानं केला असेल. पक्षाचं नेमकं काय धोरण दिसतं याच्यातनं? नाही, मुळात प्रताप सोनावणे यांच्या संदर्भातल्या गेल्यात जी कारकीर्द आहे ती कारकीर्द अत्यंत निराशाजनक आहे. त्यांचा संपर्कही कमी आहे आणि तेच एकूण त्यांची उमेदवारी इथं अमरीश पटेल यांच्यासमोर आता टिकणार नाही कोणत्याही हे स्पष्ट झाल्यानंतर तिथली उमेदवारी बदलली आहे. तिथली निष्क्रियता, तिथल्या खासदाराचा संपर्क कमी, नाशिक धुळे जिल्ह्यातल्या 3 मतदारसंघाशी कोणताही संपर्क नसणं ही त्यातली मूळ कारणं आहेत. जयकुमार रावल आणि रोहिदास पाटील यांचा नेमका रोल काय असणार आहे या बदललेल्या उमेदवारीबद्दल काय वाटतंय आपल्याला? आताच्या परिस्थितीत जे महाराष्ट्रातलं सगळीकडे महाराष्ट्रात आघाडीच्या संदर्भात जे चित्र दिसतंय ते धुळ्यात सुद्धा यावेळी दिसतंय. कारण गेल्या वेळी रोहिदास पाटलांची इथली भूमिका वेगळी होती आणि यावेळी रोहिदास पाटील हे काँग्रेस उमेदवाराच्या बाजूनं काम करतील असं चित्र आता तरी दिसतंय. त्यामुळे गेल्या वेळी ज्या पद्धतीनं तिथं काँग्रेस आणि आघाडीच्या अंतर्गत लोकांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीनं यावेळी काम होईल असं दिसत नाही. ते वेगळ्या पद्धतीनं जरा प्रामाणिकपणे आघाडी धर्माशी प्रामाणिक राहून पक्षाच्या उमेदवाराशी प्रामाणिक राहून काम केलं जाईल असं दिसतंय. आतापर्यंतची तरी चिन्ह तिथली तशी दिसत आहेत.
2009च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 8 पैकी 2 खासदारांच्या जागा बदलण्याची हिम्मत किंवा जागा बदलण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने दाखवलेली आहे. काँग्रेस ज्यांचे मागच्या वेळेला 17 खासदार निवडून आले होते त्यांनी तब्बल 6 उमेदवार बदलले. ते उमेदवार नेमके का बदलण्यात आले, त्या उमेदवार बदलाचा नेमका काय परिणाम तिथल्या लढतीवर होणार आहे आणि यामागचं काँग्रेसचं धोरण काय आहे. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार, त्यापैकी एकूण काँग्रेसनी 2009 साली 16 खासदार त्यांचे निवडून आणले. त्या 16 पैकी तब्बल 6 जणांना त्यांनी उमेदवारी नाकारली. ते नेमके मतदारसंघ कोणते ते पाहूया का ग्राफिक्सच्या माध्यमातून. आपण पाहताय विजय मिळवूनही उमेदवार बदलला. वर्धा दत्ता मेघे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र सागर मेघे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विजय मिळवूनही उमेदवार बदलला असं दुसरं उदाहरण म्हणजे गडचिरोली चिमूर या ठिकाणी मारोतराव कोवासे यांच्याऐवजी विद्यमान आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नांदेडमध्ये अर्थातच भास्करराव खतगावकर यांच्याऐवजी अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये अर्थातच सुरेश करमाडी यांचं नाव आपल्याला माहिती होतं, अनेक घोटाळ्यांमध्ये अडकलेलं होतं, त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी विश्वजित कदम यांना उमेदवारी जाहीर झाली. तर अत्यंत निसटत्या मतांनी बाहेरचा उमेदवार निवडून आला अशी टीका ऐकून घेणारा जयंतराव आवळे यांच्याऐवजी लातूरमधून दत्तात्रय बनसोडे या स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली. तर भिवंडीमध्ये सुरेश टावरे या विद्यमान खासदाराला पुन्हा तिकीट देण्याऐवजी विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. एकूणच काँग्रेसने प्रचंड मोठा बदल आपल्या उमेदवारांच्या यादीत केला. तो यादीतला बदल नेमका कशा करता होता यातल्या काही मतदारसंघांची चर्चा मी तुमच्याशी करणार आहे. सर्वात पहिले म्हणजे आपण चर्चा करणार आहोत ती वर्ध्याची. वर्ध्यामध्ये दत्ता मेघे यांच्याऐवजी सागर मेघे यांना तिकीट दिलं गेलं. आता वर्धा हा मतदारसंघ असा आहे की जिथे मागच्या वेळेला एकूण मागच्या 6 निवडणुका जर पाहिल्या तर प्रत्येक वेळी दुसरा उमेदवार निवडून आलेला आहे. म्हणजे तिकडे एक प्रकारचं स्ट्रॉंग अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. याच विषयावर मी बोलता करणार आहे आपल्या बरोबरचे विजय चोरमारे यांना. विजय चोरमारे, वर्ध्याच्या उमेदवार बदलाबद्दल काय सांगाल? आता तुम्ही स्ट्रॉंग अँटी इन्कम्बन्सी म्हणला तो भाग आहेच, परंतु इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राहुल गांधींनी पक्ष संघटनेत अंतर्गत मतदान घेऊन ज्या ठिकाणचे उमेदवार ठरवायचं निश्चित केलं होतं त्यामध्ये वर्धेची जागा होती आणि तिथं मतदान घेऊन सागर मेघे यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे. अर्थात दत्ता मेघे यांनी आपल्या पुत्रासाठी आपली स्वतःहून तिथं माघार घेऊन त्याच्यासाठी जागा रिकामी केली होती आणि त्यांनी तिथं ज्या प्रभा राव यांच्या कन्या चारुलता टोकस या त्यांच्या तिथं पक्षांतर्गत त्या उमेदवारीच्या इच्छुक होत्या आणि त्या दोघांच्या मध्ये झालेल्या लढतीमध्ये पक्षांतर्गत लढतीमध्ये मतदानामध्ये सागर मेघे यांना अधिक मतं मिळाली आणि सागर मेघेंची त्याद्वारे उमेदवारी निश्चित झालेली आहे. संदीप प्रधान, एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने सुद्धा वाघमारेंच्या ऐवजी तडस यांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाने सुद्धा आपला उमेदवार बदलला आणि काँग्रेसने उमेदवार बदलला. आता गंमत अशी आहे की मेघे कुटुंबीय हे गडकऱ्यांचे मित्र आहेत आणि त्या ठिकाणी मोदींची सभा अलीकडेच झालेली आहे. तर दुसरीकडे रणजित कांबळे गट हा कायम मेघेंच्या विरोधात भूमिका घेत असतो. अशा वेळेला या दोघांनी उमेदवार बदलाचा त्या मतदानावर, तिथल्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम होईल? संदीप प्रधान. नाही, निश्चितच आता असं आहे की समोरचा उमेदवार कोण आहे हे बघूनच बरेच वेळा उमेदवार दिला जातो आणि त्याला म्हणजे ही काउंटर स्ट्रॅटेजी अशाच पद्धतीने ह्या सगळ्याकडे बघितलं जातं. आणि आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत आणि विदर्भामध्ये एका नेत्याला उमेदवारी दिल्यावर दुसरा निवडणुकीपासून दूर राहतो हे चित्र आपल्याला अनेक ठिकाणी दिसतं. आता तिथे मुत्तेमवारांच्या इथे सुद्धा आपल्याला माहिती आहे की नितीन राऊत आणि काही मंडळी काम करत नाही आहेत किंवा इथे सुद्धा अशा पद्धतीचे वाद आहेत. त्यामुळे मला काय वाटतं की त्यामुळे ही काउंटर स्ट्रॅटेजी म्हणूनच भाजपने सुद्धा आपला उमेदवार बदललेला आहे, यात काही वाद नाही. एक प्रकारे त्या ठिकाणी तेली समाजाचं प्रतिनिधित्व करणारे तडस, तर दुसरीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांवर प्रभाव असणारे असं मेघे कुटुंबीय, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा त्या ठिकाणी दिसतोय. आपण अनेक इतर जागांवर चर्चा करणार आहोत. 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 11 खासदार निवडून आले होते आणि त्या 11 पैकी शिवसेनेनं 4 खासदार बदलले. त्याच्यामध्ये परभणीमध्ये गणेश दुधगावकर यांच्याऐवजी संजय जाधव,
कल्याणमध्ये आनंद परांजपे यांच्याऐवजी श्रीकांत शिंदे, मावळमध्ये गजानन बाबर, श्रीकांत बारणे, श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गजानन बाबर, तर शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे यांच्याऐवजी सदाशिव लोखंडे. विजय चोरमारे हे चारही जे उमेदवार आहेत 2004चे जे विद्यमान खासदार आहेत हे आता शिवसेनेमध्ये नाहीत, त्यांच्याऐवजी उमेदवार बदलावे लागले. एक अपवाद वगळता फक्त गजानन बाबर यांचा. काय सांगाल? कल्याणमधले आनंद परांजपे, परभणीचे गणेश दुधगावकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाघचौरे हे म्हणजे एका पक्षातले 3 खासदार पक्ष सोडून जातात, शिवबंधन तोडून जातात अशी नामुष्की या 3 उमेदवारांच्या बाबत शिवसेनेवर आलेले आहे असं दिसतंय. गजानन बाबर यांना उमेदवारी दिलेली नाही कारण श्रीरंग बारणे यांनी तिथं गेल्या काही वर्षात मावळचे संपर्क प्रमुख म्हणून खूप चांगलं काम केलंय, प्रभावी काम केलेलं आहे आणि इलेक्टिव्ह मेरिट घेऊन हे एक प्रकारे ही पाळी त्या नेतृत्वावर का आली असं वाटतं? कशा संदर्भात? असे उमेदवार ज्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती ते आपला पक्ष सोडून गेले, विद्यमान खासदार पक्ष सोडून गेले, याबद्दल आपण काय म्हणाल? अर्थात खासदारांना, लोकप्रतिनिधींना आपल्या नेत्याच्या संदर्भात एक विश्वास वाटावा लागतो, आपल्या राजकीय भवितव्यासंदर्भात एक विश्वास पक्षानं, पक्ष नेतृत्वानं द्यावा लागतो. तसा विश्वास पक्ष नेतृत्व आणि हे खासदार असलेले लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये राहिलेला नाही. म्हणजे किती केवळ हातावर शिवबंधनाचे धागे बांधून बंधन निर्माण होत नाही, त्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यामध्ये एक वेगळं नातं निर्माण व्हावं लागतं. शिवसेनेत पूर्वी हे नातं बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात अगदी सामान्यातल्या सामान्य ते शिवसैनिकाबद्दल वाटत होतं आणि आता नातं उरलेलं नाही. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, वेळ अत्यंत थोडा आहे म्हणून मी जातोय संदीप प्रधान यांच्याकडे. थोडक्यात सांगा की 4ही जे उमेदवार बदलले ते एक प्रकारे पक्षात नाहीत, नेमकी शिवसेनेची यातली शोकांतिका काय सांगाल? नाही, निश्चितच विद्यमान असे 4 खासदार जाणं हे खरोखरच शिवसेनेसाठी धक्कादायक अशीच गोष्ट आहे. पण याच्यातल्या शिवाय म्हणजे हे तर धक्कादायक आहेच, पण त्याबरोबर काही वैयक्तिकही कारणं आहेत. म्हणजे आनंद परांजपेंच्या बाबतीत म्हणता येईल की त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नव्हते. मुळामध्ये दुधगावकर हे काही असे शिवसेनेचे काही जुन्या. संदीप प्रधान, याच्यामुळे नेतृत्वावर कुठेतरी कॉमेंट होत नाही का, ज्याचा उल्लेख आता विजय चोरमारे यांनी केला? नाही, निश्चितच आहे. म्हणजे एकीकडे देशामध्ये अशी चर्चा आहे की बाबा भाजपला अनुकूल असं वातावरण मोदी निर्माण करू पाहत आहेत आणि त्याचवेळी महाराष्ट्रात मात्र भाजपचा जो जवळचा सगळ्यात आणि जुना मित्रपक्ष आहे त्याचे 4 विद्यमान खासदार निघून जातात. ही निश्चितच एक धक्कादायक अशी बाब आहे. नुसती केवळ शिवसेनेसाठी नाही तर भाजपसाठी सुद्धा ती धक्कादायक बाब आहे, यात काहीच वाद नाही. आपण पाहिलं या कार्यक्रमामध्ये आम्ही 3ही पक्षांनी उमेदवार नेमके का बदलले हे सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसनी 2च ठिकाणी उमेदवार बदलले. शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामुळे त्या ठिकाणी विजयसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तर नाशिकमध्ये छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली आणि समीर भुजबळ यांनी ती जागा त्यांच्यासाठी खाली करून दिली. परंतु या दोघांव्यतिरिक्त भाकरी फिरवली असं चित्र एनसीपी मध्ये झालेलं नाही, तशी त्यांना गरजही वाटली नाही. परंतु शिवसेनेमध्ये सर्वात जास्त 4, तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काँग्रेसमध्ये 16 पैकी त्यांना 6 उमेदवार बदलावे लागले. एकूण हे उमेदवार का बदलले, आता त्यातली स्ट्रॅटेजी काय असते, या सगळ्याचा उहापोह या 2 मान्यवरांना सोबत घेऊन आपण केला. या कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. दोन्ही मान्यवरांना आभार. एका ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत रोकठोक. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.